नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहताय एज वार्ता। मित्रांनो, आपण डिजिटल इंडियाच्या बाता मारतोय, 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न पाहतोय। पण देशाचं भवितव्य ज्या नव्या पिढीच्या खांद्यावर आहे त्या नव्या पिढीच्या शिक्षणाचं काय? पण केंद्र शासनाच्या नीती आयोगाची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे आणि ही आकडेवारी देशाच्या शिक्षण व्यवस्थेची लक्तर टांगणारी आहे। केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशाची भीषण अवस्था या आकडेवारीतून समोर आली आहे। देशातील सरकारी शाळांची गुणवत्ता आणि तेथील सोयी सुविधा याबद्दल ही आकडेवारी आपले डोळे लख्ख करून उघडते। आजही अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृह नाहीत, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, कॉम्प्युटर लॅब नाही, इंटरनेट तर दूरच राहिले। गेल्या 10 वर्षात देशाच्या शाळांची एकूण काय स्थिती झाली याचा आकडेवारी सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। सगळ्यात पहिला आणि मोठा धक्का म्हणजे देशातील शाळा वाढण्याऐवजी झपाट्याने कमी होत आहेत। आपण थेट आकडेवारीच पाहूयात। 2014-15 या वर्षात देशात 15.16 लाख शाळा होत्या। 2017-18 मध्ये हा आकडा 15.58 लाखांवर गेला। पण 2024-25 मध्ये ही संख्या थेट घसरून 14.71 लाखांवर आली। पण याहून धक्कादायक गोष्ट पुढे आहे। सरकारी शाळा बंद होत आहेत आणि खाजगी शाळांचा सुळसुळाट होतोय। गल्लोगल्ली खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत। शासनाकडूनही या शाळांना मान्यता दिली जात आहे। 2014-15 मध्ये देशात 11.7 लाख सरकारी शाळा होत्या, ज्या 2024-25 मध्ये कमी होऊन 10.13 लाख झाल्या। म्हणजेच गेल्या 10 वर्षात तब्बल 1 लाखाहून अधिक सरकारी शाळा बंद झाल्या आहेत। या उलट खाजगी शाळांची संख्या वाढली आहे। खाजगी विनाअनुदानित शाळांची संख्या 2.88 लाखांवरून 3.39 लाख झाली आहे। म्हणजेच गरिबांच्या हक्कांची सरकारी शाळा बंद करून खाजगीकरणाला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिलं जात आहे की काय, असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय। आता वळूयात विद्यार्थ्यांच्या आकडेवारीकडे। शाळांसोबतच विद्यार्थ्यांची पटसंख्या कमालीची घटली आहे। सरकारी शाळांमधील घसरण तर चिंताजनक आहे। सरकारी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी 14.66 कोटीवरून थेट 12.15 कोटीवर आले आहेत। 2014-15 मध्ये देशात 26.95 कोटी विद्यार्थी शाळेत प्रवेश घेत होते, जो आकडा 2024-25 मध्ये 24.69 कोटीवर घसरला। सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची घटलेली संख्या अत्यंत चिंताजनक आहे। सरकारी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी 14.66 कोटीवरून थेट 12.15 कोटीवर आलेत। या उलट अगदी खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 8.56 कोटीवरून वाढून 9.58 कोटी झाली आहे। याचा सरळ अर्थ असा होतो की सरकारी शाळांमधील सुविधेचा अभाव आणि ढासळता दर्जा यामुळे पालकांचा सरकारी शाळांवरचा विश्वास उडत चालला आहे आणि पोटाला चिमटा काढून लोक आपल्या मुलांना खाजगी शाळेमध्ये पाठवत आहेत। नीती आयोगाच्या आकडेवारीवरून ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा सुद्धा धक्कादायक माहिती देतो। ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजेच GER आणि ड्रॉपआउट यांचे प्रमाण सुद्धा धक्कादायक आहे। प्रायमरी एज्युकेशनचा GER 90.9% आहे। म्हणजेच 1ली ते 5वी पर्यंत मुलं शाळेत जातात, पण दुर्दैवाने हायर सेकंडरी अर्थात उच्च माध्यमिक पर्यंत हा रेशो थेट 58.4% घसरतो। याचा अर्थ निम्म्याहून अधिक मुलं 12वी पर्यंत पोहोचूच शकत नाहीत। तसंच शाळा सोडणाऱ्या मुलांचं प्रमाण अप्पर प्रायमरी मध्ये 3.5% आहे, जे माध्यमिक शाळेत पोहोचेपर्यंत थेट 11.5 वर जातं। मुलं का शाळा सोडत आहेत? गरिबी
सुविधांचा अभाव की व्यवस्थेची उदासीनता हा खरा प्रश्न आहे. आता एका सर्वात अजब आणि धक्कादायक माहितीकडे आपण जाणार आहोत. देशातील तब्बल 7,993 शाळा अशा आहेत जिथे एकही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. तेथे 0 पटसंख्या आहे. 20,817 शाळा अशा आहेत जिथे शिक्षक तर आहेत पण शिकवायला एकही विद्यार्थी नाही. आणि दुसरीकडे देशात तब्बल 1,04,125 शाळा अशा आहेत की ज्या एक शिक्षकी आहेत. म्हणजे पहिल्या इयत्तेपासून 4थी-5वी पर्यंतच्या सर्व मुलांना सांभाळण्याची आणि शिकवण्याची जबाबदारी फक्त एकाच शिक्षकावर आहे. अशाने शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार? मित्रांनो, सरकारे येतात जातात, बुलेट ट्रेन, हायवेच्या गप्पा मारल्या जातात, पण जोपर्यंत देशातील सर्वात शेवटच्या घटकातील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू शकणार नाही. नीती आयोगाचा अहवाल आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहे. शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला, मात्र त्यानंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याऐवजी ती कमी होत गेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं आहे,